ये बाय काय काय मागवलंय? बर्गर, आलू टिक्की बर्गर, कोक फ्लोट आणि फ्राईज. हो मला पण. तुला पण. तुला शेअर करायचं आमच्यासोबत? शेअर नाही, एकच घेणार मी. ज्या मूर्तीची वाट पाहत होतो किती वेळापासून, खूप आतुरतेने, आता जाऊन 4 वाजता ही मूर्ती वर्सोवा गावात भेटले. विचार कसे झुमतात बना यार, पाणी बो. तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आहे अनंत चतुर्थी आणि अनंत चतुर्थीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. अनंत चतुर्थी म्हणजे आज विसर्जन आहे 10 दिवसाच्या गणपतीचं. सार्वजनिक गणपती आमच्या एरियामध्ये बसतो. बांदिवली हिलचा राजा नाव आहे. सो बघूया. कुर्ता वगैरे घ्यायला गेलेलो सकाळी. निऑन कलर म्हणजे पोपटी कलरचा कुर्ता घेतला आहे, जो आमच्या गणपतीच्या धोत्याचा कलर आहे, म्हणून आम्ही डिसाईड केलं की तो घालायचा. आणि आता आरतीला चाललो आहे आणि मग येऊन परत नैवेद्य दाखवायचा आहे. सो भेटूया परत. हे आमच्या सार्वजनिक गणपतीला नैवेद्य दाखवायला चाललोय. हे आणि हे घरी दाखवलं आताच. हे पोरं आमची जरा गणपतीच्या मिरवणुकीसाठी म्हणजे मस्तपैकी वरून काहीतरी हार वगैरे पडणार आहे, असं काहीतरी करणार आहे ते लोक. काय करणार आहे मला पण नाही माहिती. तयारी चालू आहे जोरात. मी क्लिनिकमध्ये आलो आहे. मम्मीला जरा बरं नाही वाटत आहे म्हणून, तर थोडं चक्कर करते म्हणून थोडा मी बोललो की विसर्जन आहे तर जाऊन येऊया क्लिनिकमध्ये. तर क्लिनिकमध्ये आलो आहे. रेडी वगैरे झालो आहे. ॲक्च्युली खूप लेट झालेलं. मी येऊन झोपून गेलो, मला जागच नाही आली. आता लेट झालं आहे. गणपती ऑलमोस्ट निघाले. तुम्हाला बँजोचा आवाज येत असेल. सो निघूया फटाफट. कुर्ता कसा वाटतोय सांगा मला. आणि हे आमची आयडिया आहेत. तुम्ही आगमनाच्या ब्लॉगमध्ये बघितला असाल. सगळ्यांनी सेम कुर्ता घातलाय पोपटी कलरचा. गर्ल्स बॉईज सगळ्यांनी. फोटोशूट चालू आहे इथे.
आणि हा ब्लॉगर आहे. माझा ब्लॉगरचा मोबाईल चार्जिंग नाही आहे आणि इथे जनरेटरच्या पाठी चार्जिंगला लावतोय आणि सगळं बंद करून टाकू दे. लाव. आम्ही मॅगडीला आलोय, म्हणजे माझी मम्मी बहीण वगैरे सगळे मॅगडीला आलेत, तर मी पण आलोय. भूक लागलेली खूप, मम्मीला खूप भूक लागली, मग वडापाव वगैरे भेटत नव्हता. ये बाय काय काय मागवलंय? बर्गर, आलू टिक्की बर्गर, कोक फ्लोट आणि फ्राईज. हो मला पण. तुला पण. तुला शेअर करायचं आमच्यासोबत? शेअर नाही, एकच घेणार मी. नाही शेअर करावं लागेल. आता मी घरी आलोय कारण मी बाईक नव्हती नेली आणि माझा काय प्लॅन नव्हता बाईक न्यायचा. प्रणय माझा मित्र आहे, त्याची बाईक होती, सो मी त्याच्याच बाईकवरून जाणार होतो. पण माझी बहीण बोलते की मला पण पूर्ण एंडपर्यंत यायचं आहे, म्हणजे वर्सोवापर्यंत यायचं आहे. सो रिक्वेस्ट करत होती ती खूप, तर म्हणून मी परत घरी आलो माझी बाईक घ्यायला. म्हणजे भेंजो वगैरे तर बंद झालं आहे आणि आता डायरेक्ट बाईकनी किंवा गणपतीच्या टेम्पोमधूनच जाणार आहे सगळे. तर आता आम्ही निघालोय आणि मूर्ती खूप जास्त पुढे गेले, कारण आम्ही ऑलमोस्ट अर्ध्या रस्त्यापर्यंत आलो पण मूर्ती दिसत नाही आहे. खूप जास्त पुढे गेले आणि ट्रॅफिक पण खूप आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे आम्ही हार्दिक स्वागत करतो. भाजपा चित्रपट नाट्य आघाडी सुनील दवे फाउंडेशन तर्फे चला गणपती बाप्पा मंगलमूर्ती. बांदिवली हिलच्या राजाचे आम्ही हार्दिक स्वागत करतो. गणपती बाप्पा. चंदनाची उटी झुमका बना यार पानी वो हात बना वरतीचा हा मूर्तीचा. तर आता 11:30 वाजलेत आणि बाप्पाचं विसर्जन झालं आहे. तर आता घरी नाही जाणार आहे. बघूया इथे फिरूया जरा, कुठे मोठे मोठे गणपती दिसतात का तुम्हाला दाखवतो. आणि शाळेत वर्सोवा गावात पण आम्ही जाऊ, बघूया काय काय असेल तुम्हाला सगळं दाखवतो. आम्ही आतमध्ये वर्सोवा गावात आलो आहे आणि इथे मोठे मोठे गणपती विसर्जन होतात. म्हणजे खूप जास्त मोठे असतात ते आतमध्ये गावात विसर्जन होतात. ताई एवढे मोठे गणपती या आतमध्ये वर्सोवा गावात येतात आणि बघा केवढीशी गाडी आहे त्याने एवढी मोठी मूर्ती उचलत आहेत.
इथे पण एक आहे. राजनधाड राजनधाड माझा फोटो काळुशा गल्लीत ना माहिती आहे. ज्या मूर्तीची वाट पाहत होतो किती वेळापासून खूप आतुरतेने आता जाऊन 4 वाजता ही मूर्ती वर्सोवा गावात भेटले. आम्ही मांडवी गल्लीच्या बाहेर आलो. सुंदर आहे. आणि पूर्ण गल्लीमध्ये सगळे गणपती पूर्ण स्टार्ट पासून घेऊन पूर्ण बाहेरपर्यंत गणपती आहेत. पहिल्यांदा मी एवढं रात्रीचं म्हणजे एवढं सकाळी 4:30 वाजले. पूर्ण मूर्ती आहे सगळीकडे.